सो हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। आज मैं बनाने वाली हूँ एक पेंसिल होल्डर। तो चलो स्टार्ट करते हैं। सो यहाँ पर फर्स्ट मैंने ले लिया है एक प्लास्टिक की बोतल, जिसको मैंने उसका जो ऊपर का जो एरिया होता है वो मैंने कट कर दिया है, और जो प्लेन एरिया होता है रेक्टेंगल शेप का वो मैंने ले लिया है। सो अभी मैंने एक वाइट पेपर ले लिया, वाइट प्लेन पेपर। इस पर फर्स्ट हम इसको कट करके इसको चिपकाने वाले हैं। तो कैसे करते हैं वो देखो। फर्स्ट इधर से हमको यहाँ से हमको स्टार्ट करना है, और फिर यहाँ से इसको कवर करना है। ऐसे करने के बाद हमने इसको कवर कर दिया है। अभी हम इसको ग्लू लगाने वाले हैं अच्छे से। यहाँ पर साइड में ग्लू लगा देते हैं। ये देखो, साइड में ग्लू। अब इसको स्टिक कर देती हूँ। देखो, इसको ऐसे करना है, मतलब इसका जो ये बॉर्डर होता है ना यहाँ पर, वहाँ पर आपको लगा देना है, और फिर आपको ऐसे करके इसको स्टिक कर देना है। जो लास्ट में फेविकॉल लगाया है ना मैंने, वहाँ तक। तो यहाँ पर मैंने फेविकॉल लगा दिया है। इसके ऊपर हमको जाना है और इसको स्टिक कर देना है अच्छे से। देखो, ऐसे करके मैंने स्टिक। सो यहाँ पर मैंने इसको स्टिक कर दिया अच्छे से। अभी ये जो हमारा ये पेंसिल केस है वो कुछ ऐसा है, और इधर का हमारा एक्स्ट्रा का पार्ट काटना है। तो इसको हम काट देते हैं फर्स्ट। यहाँ पर ये जो है एक्स्ट्रा का पार्ट, वहाँ पर मैं ऐसा एक बॉर्डर बना देती हूँ, जिससे काटने के लिए उसको इजी पड़ेगा। देखो, इधर से काटना है ना ऐसे। तो ऐसे पेंसिल से एक बॉर्डर बना दिया मैंने। इसको थोड़ा सा नीचे लेंगे, अभी सिजर्स लेंगे और इसको कट कर देंगे। अभी यहाँ पर जो एक्स्ट्रा का पार्ट है वो हम कट कर देते हैं। यहाँ पर ये जो हमारा एक्स्ट्रा का पार्ट है ना, इतना, तो उसको हम कट कर देते हैं। देखिए, ऐसे करके मैंने इस पर एक लाइन बना दी थी, और फिर उसके ऊपर से मैं इसको कट कर रही हूँ। अभी ये जो हमारा कवर है उसको हम फिर से हमारे प्लास्टिक बॉटल के अंदर डाल देते हैं। ये इतना डाल के हमारा हो गया है। अब पर मैंने थोड़ा सा एक्स्ट्रा काट दिया है, पर कुछ नहीं होता। ये मैं एक्स्ट्रा का फिर से कट कर देती हूँ। ये जो है ना वो मैं राउंड में कट कर रही हूँ, ऐसा करके। तो इसको मैंने एक्स्ट्रा पार्ट को मतलब कट कर दिया है। अभी ये जो इधर नीचे का है ये, उसको भी हमने कवर कर देना है। तो इसको मैं कट करती हूँ, और फिर उसको चिपकाने के बाद आपको दिखाती हूँ कि ये बाहर से कैसा लगता है। सो यहाँ पर मैंने इसको नीचे से कवर कर दिया है, मतलब थोड़ा पार्ट रह गया है, पर कुछ नहीं होता, उतना चलता है। सो अभी मैंने डिसाइड किया है कि एक साइड पर मैं इधर रेनबो बनाऊंगी, एक साइड पर जो वाली पेंटिंग का जो सर्कल्स होता है ना अंदर, वैसा बनाऊंगी। एक साइड पर फ्लावर और एक साइड पर मेरा नेम, और आगे पेंसिल केस, ऐसा बनाने वाली हूँ। तो चलिए देखते हैं, जैसे मैंने इमेजिन किया है वैसा ही बनता है कि नहीं। तो यहाँ पर मैं फर्स्ट इस साइड पर रेनबो बनाने वाली हूँ। इसको फर्स्ट हम बॉर्डर कर देते हैं, जिससे हमें समझ में आएगा। ऐसा करके रफ लाइन बना देते हैं, जिससे हमें समझ में आएगा कि इधर से हमें मतलब नया जो है ना वो डिजाइन बनाना है, जिससे एक दूसरे पर ओवरलैप नहीं होगा, इसलिए। सो यहाँ पर मैंने सारे ही साइड पर इसको ऐसे बॉर्डर कर दिया अच्छे से, सारे साइड्स पर। सो ये मैंने
दिया है। अभी हम फर्स्ट इधर बनाने वाले हैं एक रेनबो। सो रेनबो के लिए फर्स्ट हमें चाहिए होगा रेड कलर। रेड कलर लेना है हमें और एक लाइन कर देनी है इधर से ऐसे करके, एक लाइन बना देनी है। फिर उसके बाद एक ऑरेंज कलर लेना है आपको, ऑरेंज कलर की एक लाइन कर देनी है आपको ऐसा करके। फिर नीचे येलो कलर, यहाँ पे येलो कलर लेना है। फिर येलो कलर मैंने भी कर दिया है। अभी इसके नीचे हमें करना है ग्रीन कलर। ये मैं एज यूजुअल जो टच के जो मार्कर्स हैं वो मैं यूज़ कर रही हूँ, विन मार्कर्स। ग्रीन कलर भी कर दिया है मैंने इसको आउटलाइन। यहाँ पर रेड, यहाँ पर ऑरेंज, यहाँ पर येलो, यहाँ पर ग्रीन। अभी इसके नीचे और एक यहाँ पर लाइट ब्लू कलर, लाइट ब्लू कलर, एक हमारा इंडिगो कलर, वायलेट कलर और लास्ट में मैं थोड़ा सा पिंक भी ऐड करने वाली हूँ। पिंक से सब कुछ अच्छा दिखता है इसलिए। सो ये इतना हो चुका है रेडी हमारा। ये जो हमारी थोड़ी सी मतलब टेढ़ी लाइन आई है वो मैं सीधी कर देती हूँ। अभी मैं मराठी में बोलूँगी तो चलेगा क्या, क्योंकि जो भी मेरे फ्रेंड्स हैं वो सब मराठी ही हैं, तर आता मैं मराठीमध्ये बोलणार आहे। सो अभी मैं इसको कलर करने वाली हूँ जो कि है सीक्वेंस में रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, इंडिगो, वायलेट एंड पिंक। सो ये कलर करने के बाद आपको मैं दिखाती हूँ कि ये कैसा लग रहा है। तर आता बघितलं तर इथे आपली हाफ म्हणजे एक साईड आपली कंप्लीट झाली आहे। आता आपण सेकंड साईड करायला घेऊया, ज्याच्यामध्ये मी ठरवलंय की वारली पेंटिंगचे जे आपण बोलतो ना की जे असं असं गोल करून करतात ना, ती डिझाईन करायची, तर ती आपण करायला घेऊया आता। सो ह्याच्यामध्ये मी ऑलमोस्ट जास्त नाही पण 3 कलर जे असणार आहेत हे 3 कलर जे माझे फेवरेट आहेत, स्काय ब्लू, पिंक आणि रेड। तर हे आपण कलर करूया ह्याने। ह्याच्यामध्ये पहिला मी पिंक कलर घेतलेला आहे, त्याच्या फाईन टिपने मी इथे असे असं करून सर्कल बनवणार आहे। तसंच दुसऱ्या साईडला मी ब्लूने करणार आहे, ब्लूने दुसऱ्या साईडने मी बनवणार। हे 2 बनवून झालं तर खाली मी एक रेड कलरचं बनवणार आहे। आणि मी बोलते की एक काम करूया, आपण 4 कलर्स यूज करू याच्यामध्ये। सो रेड कलर आता केल्याच्या नंतर मी ठरवलंय की एकतर येलो किंवा एकतर पर्पल। सो ब्लूचा एक शेड झालाय, तर मला असं वाटतं पण तिथे येलो केला पाहिजे, तर त्या साईडला मी येलो करणार, म्हणजे ह्या साईडला येलो कलर माझ्याकडे आहे। येलो कलर आता याने इथे असं करणार। सो ते एवढं करून झालेलं आहे। आता तेच आपण प्रोसेस फॉलो करणार, म्हणजे पिंक ब्लू रेड येलो, परत पिंक ब्लू रेड येलो, असं करून आपण पुढे कंप्लीट करणार आहे। तर एवढं झालेलं आहे। आता जे पुढचं आहे ते मी तुम्हाला पुरं झालं की पुरी एक साईड झालं की तुम्हाला ते दाखवते कसं वाटतं इथे। सो आता माझं एवढं करून झालेलं आहे। आता माझ्या ह्या साईडला थोडीशी स्पेस वाचते, तर मी बोलली की जे माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत त्यांचे जे फेवरेट कलर आहेत त्यांनी मी मध्ये मध्ये डॉट डॉट करते, ज्याने ते अजून चांगलं वाटेल। सो मी ठरवलं ह्याच्यामध्ये आपण थोडेसे डार्क शेड यूज करूया, जसं की पर्पल, ग्रीन आणि हा जो कलर आहे इंडिगो तो। सो हे 3 कलर्सने मी इथे डॉट डॉट करणार आहे। त्याच्यानंतर मी जे डॉट केल्यानंतर तुम्हाला दाखवते कसं वाटतं। पहिलं मी इथं करून बघते चांगलं वाटतंय का। सो डॉट
झाले करून. आता ग्रीन कलर यूज करूया. आणखी एकाच शेड म्हणजे डार्क शेडचे आपण परत परत वापरू नाही शकत ना, मी हा कलर यूज करते. आता इकडे पण तोच करते. आणि आता हा जो आपला इंडिगो कलर आहे त्याने मी इथे थोडीशी डिझाईन करून घेते. आता हे पण करून झालेलं आहे. सो हे कसं दिसतंय सांगा. तर ह्या साईडला मी ठरवलं की ह्या साईडला मी फ्लावर्स काढते. हे माझी लाईन थोडीशी वाकडी आली आहे पण समजून घ्या. या साईडला मी छोटे छोटे फ्लावर्स काढणार आहे जे खूप क्यूट दिसणार. सो ते तुम्हाला करून दाखवते की कसं करणार. पहिला जी लाईन आहे ती स्ट्रेट करून घेते कारण की खूप म्हणजे कशी तरी वाटते. स्ट्रेट तर येणार नाही तशी लाईन कारण की प्लास्टिकची बॉटल आहे. आली आहे वाकडी पण ठीक आली, ह्याच्यापेक्षा तर खूपच चांगली आली. सो आता इथे मी जेवढे पण कलर्स आहेत त्या सगळ्यांना फ्लावर बनवणार. फक्त येलो कलर सोडून कारण की त्याच्यामध्ये जो जे फ्लावरच्या आतमध्ये एक मधला जे पार्ट असतं ना सर्कल, तिथे मी तो येलो कलर यूज करणार आहे. सो ग्रीन कलरचं पण नाही बनवू शकत कारण की ग्रीन कलरची लीव्स असतात. या कलरचं पण नाही बनवू शकत कारण की या कलरचं मी फ्लावर कधी बघितलं नाही यासाठी. तर आता मी एवढं केलेलं आहे. या साईडला मी फ्लावर्स बनवून घेते. आता तुमचे फ्लावर्स झाले होते तुम्हाला दाखवते हे कसं दिसतंय ते. सो आता माझं हे पण बनवून झालेलं आहे. इथे मी काय केलं, फक्त जे आपले मार्करचे जे टिप असतात त्याला मी फक्त असं लावलेलं आहे. हे बघा असं करून असं जसं आपण टिपके काढतो ना 1 2 3 4 5 1 2 3 4 5 असे करून मी टिपके काढले आणि सगळ्या कलर्स मी बनवलेले आहेत. तर एक साईड अजून आपली कंप्लीट झालेली आहे. फक्त त्याच्यामध्ये आता आपल्याला येलो कलर करायचं आहे. ते झाले होते तुम्हाला करून दाखवते. येलो कलर झाले होते कसं दिसतंय ते. तर मी येलो कलरचे पण ह्याच्यात टिपके मारलेले आहेत. ते खूप क्यूट दिसतंय. आणि त्या साईडला आता मी माझं नाव लिहिणार आहे की जुईस पेन्सिल केस ब्रॅकेटमध्ये हँडमेड असं मी त्यात लिहिणार आहे. ते मी बघते. सो आता लिहून बघते. हा कलर नाही वापरत कारण की इथे तो ऑलरेडी रेड आहे ना, म्हणून दुसरा कलर घेते, पिंक कलर घेते. हँडरायटिंग माझं तसं एवढं चांगलं नाही पण आता ह्याच्यामध्ये चांगलं येतं. जुईस पेन्सिल केस पेन्सिल केस आणि आता इथे कुठला कलर वापरत असतात, पर्पल वापरतात. ब्रॅकेटमध्ये लिहिते हँडमेड. हँडमेड आता हे थोडंसं इथून खालून निघालेलं आहे तर इथे मी चांगली टेप लावते. टेप नाही पण जो फेविकॉल आहे तो लावून घेते. चला फेविकॉल लावला. आता माझे पुरे 4 साइड्स कंप्लीट झालेला आहे. हा आणि हा. सो आजसाठी एवढंच. म्हणजे आज मी पेन्सिल केस बनवला ते पण खूप वेगवेगळ्या डिझाईनने. सो जर तुम्हाला दुसरं काय पाहिजे असेल बनवून तर तुम्ही मला सांगू शकता. तर आजसाठी एवढंच. बाय. जर तुम्हाला आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा. सो बाय बाय.